गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्स HSC बोर्ड या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अकाउंटन्सी हा विषय अगदी मोफत उपलब्ध केला जात आहे. आणि या विषयामध्ये आपण पहिली लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि लेक्चर सिरीजमध्ये आपण पहिला टॉपिक सुरू केलेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. या टॉपिकचे बरेच प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो आपले झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आज आपण या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आता उपलब्ध झालेला आहे DNA कॉमर्स. अकाउंटची काळजी करू नका, फक्त आम्हाला कनेक्ट करा आणि अकाउंट एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिले जातात. आपण थोडक्यात प्रॉब्लेम वाचूया. क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. अंडरलाईन करा. क्रांती आणि सुमंगला हे दोन पार्टनर आहे आणि त्यांचा रेशो दिलेला आहे कॅपिटल रेशो, म्हणजे त्यांच्या कॅपिटलवरून तो रेशो आपल्याला काढायचा आहे. आपण ते नंतर जेव्हा नेट प्रॉफिट नेट लॉस आपल्याला मिळेल तेव्हा आपण ते काढूया. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहे. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना आपण स्टार करून घेऊया. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवतो, त्याला स्टार करू नका. इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे, इन्शुरन्सला स्टार करा डेबिट बॅलन्समध्ये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि सॅलरी दिले, वेजेस आणि सॅलरीला स्टार करा. त्याच्यानंतर बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस. नवीन ॲडजस्टमेंट नाही आहे, जुनीच आहे, फक्त वेगळ्या अँगलने विचारली. प्लांट अँड मशिनरीला स्टार करा. त्याच्यानंतर इथं प्लांट अँड मशिनरी दिलेली आहे बघा, त्याला स्टार करा. त्याच्यानंतर डेप्रिसिएट फर्निचरला स्टार करा. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स, न्यू RDD हे डेटर्सवर सोडवतो आपण, डेटर्सला स्टार करा. सन्ड्री डेटर्स आणि गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ही नवीन ॲडजस्टमेंट आज आलेली आहे, तर याला स्टार करण्याची गरज नाही. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट आणि डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल या जितक्या पण गुड्सच्या संबंधित ॲडजस्टमेंट आहे ते आपण डायरेक्ट सोडवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण हिडन ॲडजस्टमेंट बघतो. हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे डेट, पर्सेंटेज, मंथ किंवा इयर ट्रायल बॅलन्समध्ये दिले जातात. तर इथं कुठं दिलेलं नाही आहे, तर डेट स्टॉकची ती ओपनिंग स्टॉक आहे. या व्यतिरिक्त कुठं डेट, पर्सेंटेज, मंथ, इयर दिलेलं नाही, म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये आलेलं नाही. तर सगळ्यात अगोदर आपण मेथड समजून घेऊया. हा प्रॉब्लेम फिक्स कॅपिटल मेथड किंवा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड कोणत्या प्रॉब्लेम मेथडनुसार सोडवायचा आहे. तर फक्त चेक करा. ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट दिलेला असेल तर करंट अकाउंट बनवायचा, करंट अकाउंट दिलेलं नसेल तर करंट अकाउंट बनवू नका. मग ट्रायल बॅलन्स पूर्ण बघा तुम्ही, डेबिट क्रेडिट, करंट अकाउंट नाहीच आहे, मग करंट अकाउंट नाही याचा अर्थ करंट अकाउंट बनवू नका. मग करंट अकाउंट बनवायचं नाही म्हणजे आपण कॅपिटलमध्येच ॲडलेस करणार, म्हणजे आपल्याला फक्त बनवायचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. करंट अकाउंट बनवायची गरज नाही, म्हणजे हा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचाच प्रॉब्लेम आहे. तर चला आपण सोडूया प्रॉब्लेम. आता ज्यांना तुम्ही स्टार केलं आहे त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे करायचे 2 इफेक्ट आणि ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही त्यांचा एकच इफेक्ट करायचा आहे. तर आपण अगोदर डेबिट बॅलन्स सोडूया, नंतर क्रेडिट. डेबिटमध्ये दिलेले प्रत्येक ट्रान्झॅक्शन काय असतात तुम्हाला माहिती आहे, एक्सपेन्सेस किंवा असेट. असेट असेल तर बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. मग डेबिटचा ट्रान्झॅक्शन असेट नसेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस. स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये 1 एप्रिलचा जो स्टॉक असतो तो कोणता स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक. आणि ओपनिंग स्टॉक आपण कुठे रेकॉर्ड करतो विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आउटरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नसते. 32,500, 32,500. त्याच्यानंतर परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहितो ओपनिंग स्टॉक नंतर टू परचेस. आणि इनरला लिहा परचेसची अमाऊंट 40,000. इनरला का लिहायची, कारण त्याच्यातून त्याचे रिटर्न वजा करायचे आणि रिटर्न आपण एकदाच वजा करतो. तुम्हाला ट्रिक माहीत झाली आता. डेबिटला परचेस तर त्याचे रिटर्न क्रेडिटला. मग क्रेडिटला बघा परचेस रिटर्न 1,000 लेस करा, लेस परचेस रिटर्न. याला रिटर्न आउटवर्ड पण म्हणतात. 1,000 वजा करायचे, आउटरला 39,000 39,000. दुसरा इफेक्ट करायचा नाही, रिटर्न एकदाच वजा करतात.
परचेस झाल्यानंतर डेटर्स आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. मग असेटला आपण सुरुवातीला फिक्स असेट रेकॉर्ड करतो, 4-5 लाईन सोडा आणि इथे लिहा सन्ड्री डेटर्स. 4-5 लाईन सोडून लिहा सन्ड्री डेटर्स. मग सन्ड्री डेटर्सवर आपण RDD आणि बॅड डेटची ॲडजस्टमेंट सोडवतो, म्हणून इनरला लिहा सन्ड्री डेटर्स 1,00,000. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट इनरला लिहा 1,00,000. डेटर्सवर ॲडजस्टमेंट सगळ्यात शेवटी सोडवायची. बिल्स रिसिवेबल असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. डेटर्स खाली 4-5 लाईन सोडा आणि लिहा बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल 8,500 डायरेक्ट आउटरला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. 8,500. बिल्स रिसिवेबल नंतर वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2 वेजेस. आता वेजेसवर विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इनरला लिहा वेजेस 3,000. ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा 3,000. ॲडजस्टमेंट बघा कोणती विचारलेली आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 800. आउटस्टँडिंग सांगितलं, आउटस्टँडिंग आपण भरपूर वेळेस सोडवलं. आउटस्टँडिंग सांगितलं तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिल्यांदा ॲड करतात, दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. मग लिहा ॲड, पहिला इफेक्ट नेहमी ॲड करायचा. आउटस्टँडिंग ॲड आउटस्टँडिंग किती दिलेले आहे ॲडजस्टमेंट बघा 800. मग ॲड करा, आउटरला लिहा 3,800. आणि दुसरा इफेक्ट करावा लागेल, ॲडजस्टमेंट आहे, पहिल्यांदा ॲड आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटीची सुरुवात कॅपिटलने होते, करंट अकाउंट नाही म्हणून कॅपिटलला जास्त जागा लागणार. मग कॅपिटलला 7-8 लाईन सोडा आणि मग लिहा आउटस्टँडिंग वेजेस किती 800. संपलं. वेजेस नंतर विद्यार्थी मित्रांनो इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. मग असेटला लिहा इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट दिलेली 32,000 डायरेक्ट आउटरला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. इन्व्हेस्टमेंट 32,000. इन्व्हेस्टमेंट नंतर पोस्टेज आपला खर्च आहे. सगळे खर्च आपण जे काही डायरेक्टली जे काही इनडायरेक्टली खर्च होतात ते सगळे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. 1 लाईन सोडून लिहा टू पोस्टेज. मग पोस्टेज डायरेक्ट आउटरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. 2,700 2,700. पोस्टेज नंतर विद्यार्थी मित्रांनो इन्शुरन्स आपली खर्च आहे, इकडेच लिहा डेबिटला. मग टू इन्शुरन्स आणि इन्शुरन्सला आपण स्टार केलेला आहे. इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इन्शुरन्सची अमाऊंट इनरला लिहा 7,500. इन्शुरन्सची अमाऊंट आपण लिहिली इनरला 7,500. आता इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट वाचा आणि लगेच सोडवा. इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट 2 नंबरची. इन्शुरन्स इज पेड अप टू 30 जून 2025. 30 जून 2025 डेट जर दिली ना व्यवस्थित वाचत चला. 30 जून 2025 आपला वर्ष कधी संपतोय 31 मार्च 2025ला आपला वर्ष संपतोय. आणि 30 जून म्हणजे मार्च नंतर 3 महिने किती, मार्च नंतर 30 जून म्हणजे एप्रिल मे जून 3 महिने नंतरचे इन्शुरन्स आपण दिलेले आहे, पेड केलेले. मग 3 महिने नंतरचे पेड करायचे म्हणजे काय पेड केले ते तुम्ही प्रीपेड. मार्च नंतरचे जर पेड केले, जास्त पेड केले मार्च नंतर तर ते प्रीपेड असतात. मग कशाची ॲडजस्टमेंट आहे ओळखायची? प्रीपेडची. कारण मार्चच्या नंतरची डेट आली, मार्चच्या अगोदरची डेट असती तर आउटस्टँडिंग. मार्चच्या अगोदर समजा ऑक्टोबर डिसेंबर सांगितलं असतं तर ऑक्टोबरचे आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट. पण मार्चच्या पुढं सांगितलं तर मार्चच्या पुढं म्हणजे प्रीपेडची ॲडजस्टमेंट. तर हे तर कन्फर्म झालं प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे. प्रीपेड आपण काय करतो, लेस करतो आणि दुसऱ्यांदा असेटला लिहितो. परंतु किती अमाऊंट लेस करायची, किती काढायचे तर डेटवरून काढा. मग 30 जून 31 मार्च ते 30 जून करा. एप्रिल मे जून म्हणजे 3 महिन्याचे प्रीपेड काढायचे. म्हणजे इथं मी तुम्हाला दाखवतोय, फक्त तुम्ही नोट म्हणून लिहू शकतात. प्रीपेड किती काढायचे 3 मंथ, 3 महिन्याचे प्रीपेड काढायचे. मग 3 महिन्याचे अमाऊंट काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याची अमाऊंट माहीत पाहिजे. मग टोटल इन्शुरन्स किती 7,500. मग टोटल इन्शुरन्सला 7,500ला 12 महिने, एका वर्षात 12 महिने असतात. 12ने भाग द्या. मग 7,500ला 12ने भाग द्या. 12 × 72 600 आणि त्याला 2 ने 12 दुने 24 म्हणजे किती येणार विद्यार्थी मित्रांनो 12 × 72 म्हणजे 625. आता 625 जे उत्तर आलं ना 12ने भागल्यानंतर तर 625 म्हणजे 1 महिन्याचं. किती महिन्याचं आलं
1 महिन्याचं. आपल्याला किती महिन्याचं प्रीपेड पाहिजे? 3 महिन्याचं. मग 625 गुणिले 3 करा, मग 6 18 आणि 25 75 किती आलं? 1875. या पद्धतीने तुम्हाला प्रीपेड काढता आलं पाहिजे. पहिले तर प्रीपेड ठरवा किती, मग मार्च ते जून म्हणजे किती? 3 महिने. मग 3 महिने कसे काढायचे? टोटल अमाऊंटला 12 महिन्याने भागा, एका महिन्याची अमाऊंट मिळणार 625, त्याला 3 महिन्याने गुणा 1875. प्रीपेडची अमाऊंट आपल्याला मिळाली 1875. काय करायचं? प्रीपेड आपण लेस करतो. मग प्रीपेडचा पहिला इफेक्ट लेस प्रीपेड, कंसामध्ये लिहायचं 3 मंथ. 3 महिन्याचे प्रीपेड आपण वजा करतोय. 3 महिने जास्त दिले जूनपर्यंत. किती दिले? 1875. मग 1875 वजा करा. 7500 मधून 1875 वजा करा. किती येतात बघा विद्यार्थी मित्रांनो, किती येणार? 5625. किती आले? 5625. 3 महिन्याचे प्रीपेड वजा केले. प्रीपेड ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. पहिल्यांदा लेस करतात, दुसऱ्यांदा असेटला लिहितात. मग असेटला लिहा प्रीपेड इन्शुरन्स, $1875. या पद्धतीने आपण प्रीपेडची अमाऊंट काढली. या पद्धतीने तुम्हाला प्रीपेड काढता आलं पाहिजे. 3 महिन्याचं प्रीपेड 1875 लेस करा, दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. इन्शुरन्स झालं. प्लांट अँड मशिनरी असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहा. फिक्स असेट आहे, फिक्स असेटसाठी आपण वरती जागा सोडलेली आहे, प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरी इनरला लिहा. इनरला प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 15,000. ॲडजस्टमेंट वाचा काय सांगितली. 4 नंबर, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू. बॅलन्स शीटची व्हॅल्यू प्लांट अँड मशिनरीची रिड्यूस म्हणजे कमी करा. मग कमी करा आणि कुठपर्यंत कमी करा? रिड्यूस टू ₹13,000. 13,000 पर्यंत कमी करा असं सांगितलं. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची बुक व्हॅल्यू 15,000 होती, ती 13,000 पर्यंत कमी करा. मग किती कमी करा? मग 15,000 ऐवजी 13,000 करायचे. मग किती कमी करायचे? 2,000. आणि जे 2,000 तुम्ही कमी करतात त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. वाढवले तर आपण ॲप्रिसिएशन करतो, कमी केले तर लेस डेप्रिसिएशन. म्हणजे बघा कसं फिरून विचारतात डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट. लेस डेप्रिसिएशन आणि 2,000 वजा करा. 2,000 वजा केले की अमाऊंट त्याची शिल्लक राहणार किती? बुक व्हॅल्यू 13,000. बघा 13,000 वर आपण त्याची बुक व्हॅल्यू आणली. या पद्धतीने डेप्रिसिएशन वजा करा. डेप्रिसिएशन पहिल्यांदा वजा करतात, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. शॉर्टमध्ये लिहू प्लांट अँड मशिनरी किती? 2,000. म्हणजे बघा डेप्रिसिएशनची अमाऊंट पण नाही दिली, डेप्रिसिएशनचे पर्सेंटेज पण नाही दिले. डायरेक्ट बुक व्हॅल्यू रिड्यूस करा असं सांगितलं. मग 15,000 ऐवजी 13,000 पर्यंत करा असं सांगितलं. तर 13,000 पर्यंत करायचे. मग 15चे 13 करायचे म्हणजे 2,000 कमी करायचे. ते 2,000 जे कमी होत आहे त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. आता प्लांट अँड मशिनरी झालं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट विचारली फर्निचरवर. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट लगेच सोडून टाकायची. म्हणजे फर्निचर. मग फर्निचरची अमाऊंट लिहा इनरला 12,500. मग इनरला लिहा 12,500. डेप्रिसिएशन किती सांगितलं? 5% वजा करा. पहिल्यांदा 5% डेप्रिसिएशन वजा, लेस 5% डेप्रिसिएशन. मग 5% म्हणजे 1 0 कट केला तर 10%. 1250. 1250चे निम्मे किती? 625. 625 तुमचे किती आले? 5%. मग 12,500 मधून 625 वजा केले 11,875. 11,875. किती शिल्लक राहिले? 11,875. डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट लेस, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 625. संपलं. आता परत आपल्याकडे या प्लांट अँड मशिनरी नंतर सॅलरी खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू सॅलरी. आता सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहा सॅलरीची अमाऊंट त्याला स्टार केलं होतं 4,850. इनरला लिहा 4,850.
आता सॅलरीवर काय ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग सांगितलं, सॅलरी किती 700, आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट आपण काय करतो, ॲड, प्रीपेड आपण लेस करतो, आउटस्टँडिंग ॲड करतात, आउटस्टँडिंग 700, मग 700 ॲड करा, वजा नाही, मग 48 आणि 7 55, 5550, 5550. आता ॲडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट करावे लागतील. मग पहिला इफेक्ट ॲड करा, दुसरा इफेक्ट लायबिलिटीला. मग आउटस्टँडिंग आपण लायबिलिटीला लिहितो, मग इथे लिहा आउटस्टँडिंग सॅलरी किती 700. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट सोडवली. पहिल्यांदा ॲड, दुसऱ्यांदा लायबिलिटी. सॅलरीनंतर प्रीपेड रेंट, असे बरेच ट्रान्झॅक्शन झाले. ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग आणि प्रीपेड शब्द जर आले तर एकच इफेक्ट करा आणि त्याचा एक इफेक्ट फक्त बॅलन्स शीटला करा. आउटस्टँडिंग शब्द आला तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा, प्रीपेड शब्द आला तर असेटला. आता प्रीपेड शब्द आला, मग प्रीपेड शब्द आला तर असेटला लिहा, मग प्रीपेड रेंट, प्रीपेड रेंट. मग किती प्रीपेड रेंट 2000 डायरेक्ट आउटरला. म्हणजे आउटस्टँडिंग आणि प्रीपेड हे शब्द जर ट्रायल बॅलन्सला दिले तर एकच इफेक्ट करा बॅलन्स शीटला. प्रीपेड शब्द आला तर असेटला, आउटस्टँडिंग शब्द जर आला तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. प्रीपेड रेंट झालं. बॅड डेट्स, ट्रायल बॅलन्सला दिलेले बॅड डेट्स आणि ट्रायल बॅलन्सला दिलेली RDD, आता दिलेली नाही परंतु दिलेली RDD, हे ओल्ड डेट्स ओल्ड RDD असतात, त्याचा एकच इफेक्ट करायचा. हे ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे इनरला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण जागा ॲडजस्ट करू, जागा कमी आहे आपल्याकडे. मग ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला लिहा 2 बॅड डेट्स, बॅड डेट्स. इनरला लिहा किती आहे 500, 500 आणि 2-3 लाईन सोडा त्याच्या खाली. फर्निचर झालं. कॅश इन हँड असेट आहे, कॅश इन हँड असेटला रेकॉर्ड करा. मग बॅलन्स शीटच्या असेटला या कॅश इन हँड. मग कॅश इन हँड किती 3775 डायरेक्ट आउटरला, 3775. कॅश इन हँड नंतर सेल्स रिटर्न, कुणाचे रिटर्न आहे सेल्सचे रिटर्न. मग ते कशातून वजा होतील सेल्समधून. मग अगोदर सेल्स रेकॉर्ड करा. मग सेल्स रेकॉर्ड करतो आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा सेल्स, खाली येऊ ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. अगोदर सेल्स लिहा, नंतर रिटर्न वजा करा ना, बाय सेल्स. आता रिटर्न डेबिटला आले तर सेल्स कुठं असतील क्रेडिटला. मग बघा सेल्स 60,000 क्रेडिटला, इनरला लिहा 60,000 आणि त्याच्यातून त्याचे रिटर्न वजा करा, लेस सेल्स रिटर्न. याला रिटर्न इनवर्ड पण म्हणतात. मग सेल्स रिटर्न किती 1500. मग 60,000 मधून 1500 वजा करा. मग 60,000 मधून 1500 वजा केले तर किती येतात 58,500. 58,500. रिटर्नचा एकच इफेक्ट करता, दोन इफेक्ट नाही. डेबिट बॅलन्स संपले. आता क्रेडिट बॅलन्स, कॅपिटल करंट अकाउंट नाही आपल्याकडे. मग कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड करतो, क्रांती आणि सुमंगला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला या, लायबिलिटीची सुरुवातच आपण कॅपिटलने करतो. मग कॅपिटल, पहिला पार्टनर क्रांती, इनरला लिहा क्रांतीचा कॅपिटल 1,20,000. करंट अकाउंट नाही म्हणजे याच्यातच ॲडलेस करा, 3-4 लाईन सोडा. दुसरा पार्टनर सुमंगला, तिचा कॅपिटल इनरला लिहा 40,000. 1,20,000 40,000. कॅपिटल झालं. सेल्समधून सेल्स रिटर्न वजा झाले. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, लायबिलिटीला रेकॉर्ड करा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स किती 30,000 डायरेक्ट आउटरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर बिल्स पेबल, बिल्स रिसिवेबल असेट आहे तर बिल्स पेबल लायबिलिटी आहे. मग बिल्स पेबल लायबिलिटीला लिहा बिल्स पेबल. डायरेक्ट आउटरला लिहा बिल्स पेबलची अमाऊंट 15,000. 15,000 बिल्स पेबल आउटरला. त्याच्यानंतर कमिशन, मी तुम्हाला 2-3 खर्च सांगितले होते. डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन. डेबिटला आले तर डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटला आले तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. कोणत्या अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. मग क्रेडिटला आलं कमिशन, कमिशन क्रेडिटला रेकॉर्ड करा. हे प्रीपेड मी तुम्हाला दाखवलं होतं कसं, हे आपण इरेज करून घेऊ. प्रीपेड कसं काढलं होतं ते मी तुम्हाला इथं दाखवलं होतं.
बाय कमिशन एक लाईन सोडून लिहा, बाय कमिशन क्रेडिटला आलं. आता हेच जर डेबिटला आलं असतं तर डेबिटला रेकॉर्ड केलं असतं. मग बाय कमिशन किती आहे कमिशन 325 डायरेक्ट आउटरला. कमिशन नंतर परचेस रिटर्न ते परचेसमधून वजा झाले, ट्रायल बॅलन्स संपला. आता ॲडजस्टमेंट बघा कोणत्या ॲडजस्टमेंट सोडवायच्या राहिलेल्या आहे. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक आपली बाकी आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस अँड मार्केट प्राईस. दोन प्राईस दिल्या तर तुम्हाला नियम सांगितलेला आहे कॉस्ट प्राईस अँड मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस शुड बी टेकन ॲज अ क्लोजिंग स्टॉक. म्हणजे कोणती अमाऊंट कन्सिडर करायची जी कमी असेल. मग 28 आणि 32 कोणती कमी आहे 28, मग 28,000 घ्या. क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 28,000. बाय क्लोजिंग स्टॉक 28,000. दुसरा इफेक्ट असेटला, मग दुसरा इफेक्ट असेट साईडला करा. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक किती 28,000. जी अमाऊंट कमी असेल ती अमाऊंट ते कन्सिडर करा 28,000. त्याच्यानंतर इन्शुरन्सवर प्रीपेडची ॲडजस्टमेंट होती ती झाली, आउटस्टँडिंगची झाली. बुक व्हॅल्यू प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएशनची होती 13,000 कमी करायचे म्हणजे 2,000 डेप्रिसिएशन कमी करायचं ते पण झालं. डेप्रिसिएशन फर्निचर पण झालं. प्रोव्हाइड बॅड डेट्स RDD आपण शेवटी सोडवतो. आणि शेवटची ॲडजस्टमेंट जी नवीन आली गुड्स ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. सॅम्पल म्हणून 3,000च्या वस्तू वाटल्या तर गुड्सशी संबंधित जेवढे पण ॲडजस्टमेंट असतात गुड्स लॉस बाय फायर, गुड्स बाय थेफ्ट, लॉस बाय थेफ्ट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करायचा. मग पहिला इफेक्ट नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. कितीचा वस्तू सॅम्पल म्हणून वाटल्या 3,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा डायरेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठे करायचा तर दुसरा इफेक्ट सॅम्पलची ॲडजस्टमेंट आली तर खूप सोपं आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स खाली जागा सोडा आणि थोडी जागा आपण वरती घेऊ. मग पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय लिहायचं लिहिताना तुम्हाला शब्द नाही आठवला तर हेच नाव लिहा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. नाही आठवलं तर आणि शक्यतो काय नाव लिहितात तर सॅम्पल म्हणून जो मॉल तुम्ही वाटतात ती तुमची जाहिरात आहे म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून रेकॉर्ड करतो आपण. तर शक्यतो ॲडव्हर्टाइजमेंट नाव लिहित चला ॲडव्हर्टाइजमेंट आणि कंसामध्ये लिहायचं फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल. मग किती 3,000 संपली ॲडजस्टमेंट. मग काय केले दोन इफेक्ट. पहिला सॅम्पलच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लिहिताना ॲडव्हर्टाइजमेंट लिहायचं आणि ॲडव्हर्टाइजमेंट शब्दाने आठवला तर हेच लिहा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. संपली ॲडजस्टमेंट. आता फक्त एकच ॲडजस्टमेंट राहिली RDD बॅड डेट्स. मग RDD बॅड डेट्सचे दोन इफेक्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले RDD या न्यू बॅड डेट्स न्यू RDD असतात त्यांचे दोन इफेक्ट. पहिल्यांदा डेटर्समधून लेस आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. मग बघा काय दिलेलं आहे 6 नंबर. फर्दर बॅड डेट्स ₹800. फक्त बॅड डेट्स दिले म्हणजे न्यू बॅड डेट्स. फक्त न्यू बॅड डेट्स दिले न्यू RDD नाही दिली. मग न्यू बॅड डेट्स दिले फक्त तेवढेच लेस करा. मग लेस न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स किती 800. मग 800 वजा करा RDD नाही आहे डायरेक्ट आउटरला लिहा 99,200. आता पहिल्यांदा डेटर्समधून लेस करतात दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करतात. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेट्समध्ये ॲड करा. ॲड न्यू बॅड डेट्स किती होते न्यू बॅड डेट्स 800. मग ॲड करा. ॲड करून याच्यातून RDD नाही आहे तर डायरेक्ट आउटरला लिहा कारण ओल्ड RDD पण नाही आहे. ओल्ड RDD जर इथं असती ना तर याच्यातून आपण ओल्ड RDD वजा केली असती एकदाच परंतु ओल्ड RDD पण नाही आहे. डायरेक्ट आउटरला लिहा 8 आणि 5 13 1,300 संपलं. मग RDD आणि बॅड डेट्सचे जे ॲडजस्टमेंटमध्ये RDD आणि जे ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स येतात त्याला न्यू बॅड डेट्स न्यू RDD म्हणतात. त्यांचा पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस करा आणि लेस केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. ही ॲडजस्टमेंट झाल्यानंतर
ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेली RDD शेवटी वजा करायची. आता नाही आहे, समजा दिली असती तर आपण काय केलं असतं, इथं ओल्ड RDD लेस केली असती आणि मग आउटरला लिहिलं असतं आणि त्याचा एकच इफेक्ट केला असता. प्रॉब्लेम संपला, क्लोज करून टाका. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड जास्त आहे बघा, 32, 39 आणि 3800 आणि तर मोठी संख्या 58, 28 आणि 3. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडच जास्त दिसते. किती येते बघा, 89,500. डेबिटला लिहा 89,500. क्रेडिट जास्त आहे, डेबिटला 89,500. डिफरन्स काढा, डिफरन्स येतोय, या संख्या वजा करा, 14,200. किती डिफरन्स येतोय, 14,200. डेबिटला डिफरन्स आला म्हणजे याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. आणि ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस आपण डिस्ट्रीब्यूट करत नाही, तो डायरेक्ट ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इकडे डेबिटला आला, आता क्रेडिटला ट्रान्सफर करा. मग ट्रान्सफर होताना क्रेडिटला जाणार बाय ग्रॉस प्रॉफिट. किती, 14,200. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा, जागा ॲडजस्ट करू आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इकडे बघा, क्रेडिटला दोनच अमाऊंट आहे, 14,200 आणि 325 म्हणजे 14,525. आणि डेबिटला जर बघितलं तर डेबिटला जास्त अमाऊंट दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, डेबिटला जास्त संख्या आहे. याचा अर्थ कदाचित डेबिट साईड जास्त असू शकते. मग डेबिट साईडची टोटल करा आणि डेबिट साईडच आपली जास्त भरते. मग डेबिट साईडची टोटल जर केली तर ती येते 20,800. म्हणजे बघा डेबिट जास्त आहे यावेळेस. बरेच विद्यार्थी क्रेडिटला क्लोज करून टाकतात, म्हणून चेक करायचं व्यवस्थित दोन्ही साईड. डेबिट जास्त आहे, आता डेबिट जास्त म्हणजे क्रेडिटला डिफरन्स येणार. मग 20,800 इकडे लिहा, क्रेडिटला 20,800. आता 20,800 डेबिटची अमाऊंट टोटल आहे म्हणजे डिफरन्स इकडे येणार. मग 20,800 मधून हे 14,525 वजा करा. मग 14,525 वजा केले तर किती फरक येतो, तर फरक येतो 6,275. इथं 2-3 लाईन सोडून वरती लिहा 6,275. किती फरक येतो, 6,275. आता डेबिटला जर डिफरन्स आला असता तर नेट प्रॉफिट, आता पण इकडे आला डिफरन्स क्रेडिटला तर काय म्हणायचं, नेट लॉस. मग याला म्हणा बाय नेट लॉस. नेट लॉस आलाय बघा. आणि नेट प्रॉफिट येऊ द्या, नेट लॉस येऊ द्या, तो पार्टनरला वाटायचा. मग कोणते दोन पार्टनर आहे, क्रांती आणि सुमंगला. मग दोघांना वाटा लॉस. इकडे लिहा क्रांती आणि त्याच्या खाली लिहा सुमंगला. डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी रेशो वापरतो आपण. रेशो दिलेला आहे, आपण अंडरलाईन केली होती कॅपिटल रेशो. त्यांच्या कॅपिटलवरून रेशो काढायचा. मग आता कॅपिटलवरून रेशो काढायचा, रेशो दिलेला नाही तो काढावा लागेल. मग कॅपिटल रेशो कसा काढतात इथं दाखवतोय मी तुम्हाला, नंतर आपण इरेज करून घेऊ. कॅपिटल रेशो, दोन पार्टनर, मग क्रांतीचा के, सुमंगलाचा एस. मग क्रांतीचा कॅपिटल बघायचं. क्रांतीचा कॅपिटल 1,20,000, सुमंगलाचं 40,000. म्हणजे 1,20,000 आणि सुमंगलाचं 40,000. काय करायचं, इक्वल झिरो कट करायचे. बघा याच्यातून 4 झिरो कट होतात, याच्यातून 4 झिरो कट होतात. मग किती राहिले, 12 आणि 4. मग 12 आणि 4ला एका संख्येने भाग जातो, 4 1 4, 4 त्रिक 12. काय रेशो आला, 3:1, 3:1. याला म्हणतात कॅपिटल रेशो, जो कॅपिटलवरून काढला आपण. मग क्रांतीचे आहे 3 आणि सुमंगलाचे आहे 1. मग 3 आणि 1 4. टोटल रेशो किती आहे, 4. मग 6,275ला 4ने भागा. कॅपिटल रेशो कसं काढलं ते बघितलं आपण. आता 6,275 दोघांना वाटायचं. मग इथं आपण सोडूया, इथं दाखवतो मी तुम्हाला, पण नंतर आपण इरेज करू. 6,275 वाटायचे. टोटल रेशो किती, 3 आणि 1 4. मग 4ने भागा. आता पॉईंटमध्ये उत्तर येईल बघा, कारण इथं 5 आलेले. मग 6,275ला जर 4ने भाग दिला तुम्ही तर उत्तर किती येतं बघा, तर उत्तर येतं 1,568.75. किती येतं, 1,568.75. आणि जे उत्तर आहे तो एक शेअर असतो. मग सुमंगलाचा एकच शेअर आहे, सुमंगला देऊन टाका. 1,568.75. 0.75 म्हणजे 50च्या पुढे. मग 50च्या पुढे म्हणजे तो कन्वर्ट होणार 1,569. मग सुमंगलाला जाणार 1,569. सुमंगलाला किती जाणार, 1,569. आता बरेच विद्यार्थी काय करणार, सर 1,569 सुमंगलाचं आलं तर क्रांतीचं कसं काढायचं, तर क्रांतीच्या काढायची टेक्निक सांगतो.
1568 हा एक शेअर आहे, तर 1568.75 गुणिले क्रांतीचं 3 आहे. 1568.75 गुणिले 3 जर केलं तर उत्तर किती येतं बघा. तर 3 जर केलं तर उत्तर किती येतं 4706.25. 4706.25 एवढं उत्तर येतं. मग 0.25 50पेक्षा खाली आहे, मग तेवढेच ठेवा. 4706 या पद्धतीने पॉईंटनुसार आपण वाटू शकतो. खूप महत्त्वाचं आहे, बेरीज वजाबाकी तुम्हाला करता आली पाहिजे. तर क्रांतीला आपण दिले 4706 आणि सुमंगलाला दिले 1569. एवढा लॉस आपण त्यांना वाटलेला आहे. हे आपण जे सोडवलं होतं ते इरेज करून घेऊ. कॅपिटल रेशो कसा काढला 3:1 तो आला कॅपिटलवरून. त्याच्यानंतर 6275 लॉस भागिले टोटल रेशो. पॉईंटमध्ये उत्तर आलं 1568.75. आलेलं उत्तर एक शेअर असतो. मग एक शेअर सुमंगलाचं आहे, मग 1568.75 म्हणजे 1569. आता याला 3 ने गुणा, याचे 3 शेअर आहे, मग उत्तर आलं 4706.25. 0.25 म्हणजे तेवढेच ठेवा 4706. हे इरेज करू. आता विद्यार्थी मित्रांनो, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस कुठे ट्रान्सफर होतो. तर नेट प्रॉफिट नेट लॉस करंट अकाउंटला ट्रान्सफर होतो. नेट लॉस क्रेडिटला आला, करंट अकाउंटच्या डेबिटला जाणार. परंतु इथं करंट अकाउंटच नाही आहे. मग करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलमध्ये, नेट प्रॉफिट असेल तर कॅपिटलमध्ये ॲड करतात, नेट लॉस असेल तर कॅपिटलमधून लेस करतात. आता हा कॅपिटलमध्ये जाणार आणि लेस होणार कारण लॉस आहे. मग लिहा क्रांतीच्या खाली लेस नेट लॉस. आणि क्रांतीचा नेट लॉस किती बघा, क्रांतीचा 4706. मग क्रांतीचा लॉस वजा करायचा, ॲड नाही, 4706. मग 1,20,000 मधून 4706 वजा करा, किती उत्तर येतं 1,15,294. किती आलं 1,15,294. या पद्धतीने लॉस आला. आता सुमंगलाचा लॉस वजा करा, लेस नेट प्रॉफिट आला असता तर ॲड केलं असतं, परंतु आता लॉस आला, लेस नेट लॉस. सुमंगलाचा लॉस किती आहे 1569. मग लेस वजा 1569. मग 40 मधून 1 गेले 39, 39 मधून 569 काढा, 39 मधून 500 गेले 38, 500, 38, 500 मधून 69 गेले 38, 431. या पद्धतीने तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. मग किती आलं 38,431. तर सुमंगलाचं क्रांतीचं प्रॉफिट आलं 1,15,294 आणि याचं आलं सुमंगलाचं 38,431. या पद्धतीने आपण ते सोडवलं. आता संपलं, करून टाका क्लोज. मग क्लोज करा बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट कितीला टॅली होते बघा, दोन्ही साईडची टोटल करा, आउटर कॉलमची. मी डायरेक्ट टोटल लिहितो, तुम्ही नंतर चेक करा. टोटल येते 2,02,25. 2,02,25. 2,02,25 एवढी टोटल आपली विद्यार्थी मित्रांनो येतो आणि बॅलन्स शीट टॅली होतो. या प्रॉब्लेममध्ये नेट लॉस आला होता. नेट लॉस आपण कॅपिटलमधून लेस करणार. आणि खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट एक होती, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट फिरून विचारलेली होती, त्याच्यानंतर सॅम्पलची ॲडजस्टमेंट आली होती आणि प्रीपेडची ॲडजस्टमेंट डेटची दिली होती. डेटची दिली तर 3 महिन्याचं प्रीपेड, मार्च नंतर जूनपर्यंत म्हणजे 3 महिन्याचा प्रीपेड आपण काढला होता. या पद्धतीने आपण तो प्रॉब्लेम सोडवला. प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण असाच एक नवीन प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.